जो व्यक्ती दुसऱ्याच्या सुखामध्ये आपलं सुख शोधतो तो म्हणून आयुष्यात कधीही दुःखी होत नाही। याचं उदाहरण म्हणजे खरंच एकनाथ शिंदे साहेब, आपले फडणवीस साहेब पण आहेत, आमचे अजित पवार पण साहेब आहेत, पण शिंदे साहेब आम्ही खरोखर तुमचे आभारी आहोत की तुम्ही लाडकी बहीण योजना जी आणली आहे त्या योजनेचं हे एक विशेष कौतुक की सर्व जाती धर्म सर्वांना बांधून ठेवणारी ती योजना आहे। कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही। तुमच्या आपल्या बहिणी आहेत, मग ती मराठी असो, ती गुजराती असो, ती ब्राह्मण असो किंवा ती कुठल्याही मुसलमान असो, ख्रिश्चन असो, कुठल्याही धर्मापर्यंत येतो, पण त्या बहिणीला ते पेमेंट मिळतं आणि खरोखर ते कौतुकास्पद आहे। आणि तसंच तुमची ती योजना पुढे करणार आहे। मला इथल्या फक्त गोरेगाव भागातला माहिती आहे, तर मी आपला साधा नागरिक आहे गोरेगावातला। तसेच येथील माजी नगरसेवक श्री स्वप्नील टेंभुलकर साहेब, शिंदे गटाचे विभाग प्रमुख, यांनी ह्या जी आपली लाडकी बहीण योजना आहे यासाठी जी अफाट मेहनत घेतली आहे, अक्षरशः त्यांच्याकडचा ग्रुप त्यांनी आपली स्वतःची व्यवस्थित काम करणारी पूर्ण मुलं तसेच इतर मुलं यांना सांगून प्रत्येक घराघरात प्रत्येक गटागटात त्यांनी प्रत्येक बहिणीला जेवढं एकही बहीण राहू नये यासाठी केलेले प्रयत्न खरंच कौतुक आहे स्वप्नील टेंभुलकर साहेबांचं की त्यांनी खरोखरच आपली पुरी संघटना, आपली पुरी माणसं, अक्षरशः त्यांच्याकडे जी कामाला असेल माणसं त्यांना पण लावून नवीन नवीन मुलांना शिकून प्रत्येक महिलेला रात्री बेरात्री कधी पण त्यांच्याकडे कोणीही फोन करावं त्यांनी समोरून सांगून की बाबा याचे फॉर्म भर आणि यांना पैसे मिळावे अशी तुम्ही की जी अपेक्षा केली आहे। म्हणूनच मी म्हणतो की दुसऱ्याच्या सुखामध्ये तुम्ही जर आपलं सुख शोधताय तर तुम्ही आयुष्यात कधी दुःखी होणार नाही। जय महाराष्ट्र।